नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मम्मीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हापासून मी इकडेच आहे. माझं घरी जाणंच नाही झालं आणि शचीची सर्वांना खूप आठवण येते, म्हणून शचीचं घरी येणं जाणं चालू असतं. कारण शचीचे बाबा ये जा करत असतात, म्हणून शचीसुद्धा त्यांच्यासोबत घरी ये जा चालू आहे. मागेसुद्धा ती घरी गेली होती, पण फर्स्ट टाईमच घरी गेली, त्यामुळे राहते की नाही राहत म्हणून ती सकाळी गेली आणि संध्याकाळी वापस आली होती. पण यावेळी शची गेले 5-6 दिवस झाले घरी गेलेली आहे. हा जो क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली ते 5-6 दिवस आधीची आहे, जेव्हा शची घरी गेली. तर आज आखाडीच म्हणजे गुरुपौर्णिमेसारखा सण आहे. तर गुरुपौर्णिमेला आमच्या विदर्भामध्ये आखाडीचा सण मानला जात असतो. तर या सणाच्या दिवशी आरतीबत्ती केली जात असते, देवीच्या नावाने आरत्या लावल्या जातात. तर आज इथं सुद्धा म्हणजे मम्मीकडे सुद्धा आरतीचे लावण्याचा कार्यक्रम आहे, पण शची नाही आहे म्हणून आम्ही घरी देवासमोरच आरत्या लावणार आहेत. नाहीतर आपल्या गावातील मरीमाता आणि वेगवेगळे जे देव असतात त्यांच्याजवळ आरत्या घेऊन जात असतात. पण शची आज घरी नाही आहे, कारण लहान मुलांचाच जास्त मान असतो. लहान मुलांनाच तिथं देवाजवळ नमस्कार करण्यासाठी घेऊन जात असतात. पण आज शची इकडे नाही आहे, शची घरी आहेत. आणि आमच्या घरीसुद्धा माझ्या सासूबाई म्हणजे आत्या घरीसुद्धा आरत्या लावत असतात. तर आमच्या इथं पण आम्ही घरीच लावत असतो, बाहेर वगैरे काही जात नाही. तर आमच्या इथं आत्यांनी घरी आरती लावली असेल आणि शची घरीच आहे, त्यामुळे आम्हीसुद्धा आज घरीच आरती लावली, बाहेर गेलो नाही देवांकडे. आणि पावसाचं वातावरण होतं, सोबतच मम्मीला जमतच नव्हतं कारण डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे, म्हणून मी सुद्धा टाळाटाळ केली आणि मी सुद्धा आरत्या ह्या घरीच लावल्या इथं. चला तर आता बघूयात की आरती लावण्यासाठी आपल्याला काय लागेल. तर आरती जसं आपण हमेशा प्रत्येक वेळेस लावतोच तसंच आपल्याला यावेळेससुद्धा लावायचं असतं. तर आरती लावण्यासाठी आपल्याला दिवे लागतील, सोबतच पोळ्या आणि दही भात हे आपल्याला लागणार आहे. तर आज मी सकाळी सकाळी उठून सर्वात आधी देवपूजा वगैरे आणि सर्व कामं आवरून घेतली. त्यानंतर आता आरतीची तयारी करत आहे. त्या आरतीसाठी सर्वात आधी भात वगैरे लावून दिला. तर कुकरमध्ये मी भात लावून दिला. भात होतोच आहे तोपर्यंत एका साईडला दिवे वगैरे बनवून घेतले, सोबतच छोट्या छोट्या पोळ्या बनवल्या. तर छोट्या छोट्या ज्या पोळ्या आहेत त्या मी 2 इथं आरत्या मी लावणार आहे, एक आमच्या आश्रमातांची आणि एक घरातल्या देवांजवळ. तर 2 आरत्यासाठी एक आरती 5 दिव्यांची आणि एक आरती 7 दिव्यांची. सोबतच जे देव वगैरे असतात त्यांच्यासाठी म्हणजे खंडोबाच्या नावाने आम्ही आरती जाळत असतो, तर त्यांच्यासाठी दिवा रोडगा बनवण्यात येत असतो. तर अशा एक दिवा रोडगा, 5 आरतींची एक आरती आणि 7 आरत्यांची एक आरती, असे 2 ते 3 आरत्या मी इथं बनवल्या. तर आरत्या वगैरे बनवून झाल्या. आरत्या बनवून झाल्यानंतर जो भात आहे, तर प्रत्येक आरतीवर आपल्याला भात, दही, तूप, साखर असं टाकायचं असतं. तर ते सर्व वेगवेगळं न टाकता मी एका प्लेटमध्ये भात घेऊन घेतला, त्यामध्ये दही, तूप, साखर सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि चला तर आता हे सर्व मिक्स झाल्यावर आता आरतीची तयारी करूयात, आरती काढूयात. तर आरती काढायसाठी एका ताटामध्ये मी जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे एका ताटामध्ये 5 दिव्यांची आणि एका ताटामध्ये 7 दिव्यांची आरती मी काढली. सोबतच जे खंडोबाच्या नावाचं दिवा रोडग्याची आरती होती ते सुद्धा त्या दुसऱ्या ज्या ताटामध्ये 5 दिव्यांची आरती होती त्या ताटामध्येच दिवा रोडग्याची आरती मी इथं लावलेली आहे. तर 2 ताटं मी इथं बनवले. दोघी ताटांवरती ज्या छोट्या छोट्या पोळ्या बनवल्या होत्या त्या 5 पोळ्या एका ताटामध्ये 7 पोळ्या असं सर्व साहित्य मी ठेवलं. जे दिवे वगैरे बनवले होते ते त्या पोळ्यांवरती दिवे ठेवून दिले. दिवे ठेवून झाल्यानंतर एका वाटीमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये वाता भिजवून घेतल्या आणि त्या सर्व दिव्यांमध्ये टाकून दिल्या. भिजवलेल्या वात्या दिव्यामध्ये टाकून झाल्यानंतर जे तेल होतं त्या तेलाने सुद्धा सर्व दिवे जे आहे ते भरून घेतले. आणि जो भात मी मिक्स केलेला होता तो भातसुद्धा सर्व ज्या आरत्या होत्या त्यावरती भातसुद्धा टाकून झाला. चला तर आता जे आरतीचं ताट आहे ते आपले रेडी झालेले आहे. चला आता आपण आरती लावूयात. आरती लावायच्या आधी जे ताट आहे ते देवघरासमोर आणले. तिथं सर्व दिव्यांची वगैरे पूजा वगैरे करण्यात आली. तर सर्व दिव्यांना कुंकू हळद लावून सर्वांची पूजा केली. पूजा करून झाल्यानंतर नारळ वगैरे सुद्धा आज फोडण्यात येतं, त्यासाठी नारळ आणलेलं होतं. नारळाची देखील मी पूजा वगैरे केली. सर्व आरत्यांना वगैरे जे फुलं वगैरे असतात फुलं वगैरे वाहून झाले. फुलं वगैरे वाहून झाल्यानंतर आपल्याला ह्या ज्या आरत्या आहेत त्या लावायच्या असतात. आरती लावताना एक काळजी घ्यायची की आपण प्रत्येक वेळेस माचीसने आरती न लावता अगरबत्तीसुद्धा पेटवून आपण आरती लावू शकतो. कारण माचीसने एक दिवा पेटला तर दुसरा दिवा पेटेपर्यंत आपल्या
हातामधली जे काळी असते ते पूर्णपणे जळते, त्याने आपल्याला झटका लागण्याची भीती असते. त्यासाठी आपण अगरबत्तीचा वापर इथं करू शकतात. अगरबत्तीने एक एक दिवा आपण लावून घ्यायचा. तर जे सर्व दिवे आहेत ते आपण इथं पेटवून घ्यायचे. सर्व दिवे पेटवून झाले की देवांना नमस्कार वगैरे करायचा. त्यानंतर आपण धूप वगैरे सुद्धा इथं जाळू शकतो. जसं आपण रोजची पूजा वगैरे करतो त्यानुसारच आपल्याला इथं पूजा वगैरे करायची आहे. तर धूप अगरबत्ती सर्व जाळून झाल्यानंतर ज्या आपण आता आरत्या लावलेल्या आहेत त्या सर्व आरत्यांना ओवाळून, म्हणजे पाणी आपण जसं नैवेद्य वगैरे दाखवतो त्याप्रमाणे पाणी ओवाळून घ्यायचं आहे. पाणी ओवाळून झाल्यानंतर कापूर वगैरे जाळायचा. कापूर जाळून झाल्यानंतर नमस्कार करायचा, कापूर घ्यायचा, आरती घ्यायची. आपली पूजा करून झाली आणि आरती वगैरे लावून झाली की घरातील जी मंडळी असतात त्यांनीसुद्धा पूजा करायला पाहिजे. त्यांनीसुद्धा देवांना नमस्कार वगैरे करायला पाहिजे. आणि त्यानंतर जे लहान मुलं वगैरे असतील घरात त्यांनासुद्धा या आरती दिली पाहिजे आणि नमस्कार वगैरे घेतला पाहिजे, देवांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. चला तर आता माझ्या घरीसुद्धा मी जे आरती आहे ती लावून घेतली. आरती लावून झाल्यानंतर मी नमस्कार वगैरे केला. माझा नमस्कार झाल्यानंतर मम्मीने सुद्धा नमस्कार वगैरे केला. नमस्कार वगैरे झाल्यानंतर आता जोपर्यंत हे दिवे विझत नाही तोपर्यंत आपल्याला आरती अशीच ठेवून द्यायची आहे. जे पूजेमध्ये नारळ ठेवलेलं असतं ते नारळ फोडून घ्यायचं आणि त्याचा प्रसाद देवासमोर ठेवायचा आणि बाकी सर्व मंडळींनी सुद्धा तो प्रसाद खाऊन घ्यायचा. सर्वांमध्ये तो प्रसाद वाटप करून द्यायचा. आणि आजच मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या इथं आखाडीचा हा सण असतो. तर जसं प्रत्येक सणाला आपण सर्व जे पदार्थ बनवण्यात येतात, जसं की आमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळी वगैरे बनवता, तसं आमच्या इथं आजसुद्धा पुरणपोळी वगैरे सर्व जे वडे भजे म्हणजे तळणाचं वगैरे सर्व साहित्य आज बनवण्यात येत असतो. असा चांगला असा बेत आजच्या सणाला सुद्धा बनवण्यात येतो. तर आम्हीसुद्धा आज पुरणपोळी, चिंचोणी, वडे भजे, कढी सर्व साहित्य बनवलं. आणि आज माझी मुलगी शची ही सुद्धा आता इथं आलेली आहे. तर संध्याकाळी शची आणि शचीचे बाबा घरी पोचले. घरी पोचल्यानंतर रस्त्याने आता पाऊस पडलेला असल्याकारणाने खूपच थंडी वाजते आणि ती एक तर टोपी पण घालून आली नाही आणि कपडेसुद्धा शॉर्ट घालून आलेली होती. त्यामुळे तिला रस्त्याने खूप थंडी वाजत आली. त्या येताबरोबरच आई मला कसं तरी होतं आहे असं तिचं सुरू झालं आणि सर्वात आधी कपडे वगैरे बदलवले. आणि कपडे बदलवल्यानंतर आता मी तिच्यासाठी छान असे भजे बनवलेले आहे. शचीला भजे खूप आवडतात, सोबतच आलूही तिला खूप आवडतो. तर तिच्यासाठी आलूचे भजे मी बनवलेले आहे. आहे का भजे? खा मग. हो खा तू. हो म्हणा, भजे खाल्ले मी आलूचे. कशा आहे बाबा? छान 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 आहे का? ते बघ दीदी आली. दीदी शचीने भजे खाल्ले, तिला भजे खूप आवडले. आणि जसं तिला दीदीशिवाय करमत नाही तसंच तिच्या दीदीला म्हणजे स्वीदूला सुद्धा तिच्याशिवाय करमत नाही. गेले 5-6 दिवस झाले आता शची घरी नव्हती तर रोज तिचं सुरू होतं मावशी नित्तू कधी येते, मावशी नित्तू कधी येते असं तिचं चालू होतं. आणि आता तिला यायला संध्याकाळ म्हणजे रात्रच झाली तरीसुद्धा ती तिला भेटल्याशिवाय झोपली नाही. तर तिचं जेवण वगैरे सर्व झालेलं होतं, ती झोपायला जात होती. पण तरीसुद्धा तिला मी सांगितलं की आता शची येते. तर तेपर्यंत तिच्या 2-3 वेळा चक्रा होऊन गेल्या आणि तिचा फक्त आवाज आला की ती आली. तर येताबरोबरच ती आली आता तिला भेटायला आणि सुरू झाल्या दोघं बहिणीच्या गप्पा गोष्टी. आणि ज्यात आता ही भजी खात आहे तर दीदीला म्हणते खाते का, आणि तिला नाही म्हणतावर तिच्या हातातलं घेऊन खाऊन घेतलं. तसं शचीचं खूप छान आहे, ती कोणतीही गोष्ट कोणासोबतही शेअर करते. पण तिच्या ज्या आवडीच्या गोष्टी असतात ती आधी सरळ म्हणजे नाहीच म्हणते द्यायला, नंतर कुठं तरी शेअर करते. पण तिच्या दीदीला वगैरे ते नक्की शेअर करते. ज्या पण त्याला आवडतात त्यांच्यासोबत ती सर्व गोष्टी शेअर करत असते. आणि जे आवडत नाही तरी त्यांनासुद्धा ती देत असते. असं नाही की बा आता ही व्यक्ती तिला आवडत नाही पण तर तिच्यासोबत कोणीही खेळायला आलं त्यांना त्या गोष्टी ती शेअर करतच असते. तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.